शेमड्यापुराला जास्त महत्त्व देऊ नका असं इम्तियाज जलील यांनी नितेश राणे यांच्यावर टीका करताना म्हटले। चांगला पोलीस अधिकारी असता तर कानशिलात लगावली असती असं जलील म्हणाले। काल भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिसांना धमकी दिली होती, त्यावर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे। हिंदू मुलींना अश्रू येऊ देऊ नका हे हिंदुत्ववादी सरकार असं नितेश राणे यांनी म्हटलं होतं। अशा जिल्ह्यामध्ये बदली करू, बायकोचाही फोन लागणार नाही असा दम नितेश राणेंनी भरला होता। इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगितलं सरकार हिंदुत्ववादी आहे, गृहमंत्री आमचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे। तुम्हाला अगर त्या पोस्टिंगवर अगर मजा येत नसेल ना तर अशी सगळी मस्ती करा, मग तुम्हाला अशा जिल्ह्यामध्ये घेऊन जाऊ ना की बायकोला फोन पण लागणार नाही। अशा पद्धतीचे अश्रू परत माझ्या इकडच्या कुठल्याही हिंदूच्या मुलीच्या वडिलांच्या डोळ्यातून आले तर त्याच्यापेक्षा एक दुप्पट अश्रू तुमच्याकडून डोळ्यातून काढण्याची गॅरंटी मी इथे तुम्हाला देऊन जातो। हे शेमड्या पोट्ट्याला आपण खूप जास्त महत्त्व देऊ लागले। भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची सेना आल्यानंतर ज्या प्रकारचे कम्युनल डिवाइड या राज्यामध्ये आपल्याला बघायला मिळत आहे, तर असाच हे यासारख्या लोकांमुळे तिथे खऱ्या अर्थाने एक चांगला पोलीस ऑफिसर असला असता तर त्याच्या थोबाडीत मारलं असतं, मारायला पाहिजे होतं उसने। म्हणजे कुठेही गेलं तर अशा प्रकारचे चिथावणीखोर भाषण देणं, धमकी देणं, अरे काय चाललं काय? म्हणजे राज्यामध्ये काही लॉ अँड ऑर्डर आहे का नाही आहे?